नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपले चॅनल विद्याज रंगोलीमध्ये। आजच्या व्हिडिओमधून आपण 6वी माळेला जो ग्रे कलर आहे त्याची सुंदरशी रांगोळी बघणार आहोत आणि अतिशय सुंदर अशी रांगोळी आहे। बघा, असं मी फूल काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण ग्रे कलर भरून घेणार आहोत। बघा, ग्रे कलर भरलेला आहे आणि तुम्हाला ही सहज अशी काढता येईल इतकी सोपी आणि सुंदर रांगोळी आहे ही, काहीही अवघड नाही। आता ग्रे कलर आपण त्याच्यामध्ये भरून घेऊ। आता इथे आपण 2 पानं काढून घेऊ ते आपल्या रांगोळीला आणि त्या पानांमध्येही आपण फेंट ग्रीन कलर, व्हाईट कलर अगोदर टाकून घेऊ आणि नंतर फेंट ग्रीन कलर त्याच्यावरती टाकून घेऊ। 3 इथे मी कड्या काढण्यासाठी 3 रेषाही मारून घेतलेल्या आहे आणि जे पानं आहेत तिथे व्हाईट कलर मी अगोदर देऊन घेत आहे। बघा, त्याच्यावरती मग आपण शेडिंगसाठी ग्रे कलर देऊ। आता फुलांना मी एक रिफिल घेतलेली आहे आणि त्यांना अशा रेषा मारून घ्यायच्या आहेत, जेणेकरून मध्ये रेषा दिसतील आणि आपलं फूल एकदम अट्रॅक्टिव्ह असं दिसेल आणि थोडासा लुक छान येतो। बघा, असं केल्यावरती एकदम सुंदर येतं। आणि आजूबाजूची जी रांगोळी आहे एक्स्ट्रा ती आपण बोटाने अशी पुसून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये परत आपण 3 रेषा काढणार आहोत। आता अशा मी रेषा काढून घेतलेल्या आहे मध्ये आणि त्यावरती डॉट दिलेले आहे व्हाईट रांगोळीने। वरतीही त्या रांगोळीच्या फुलांच्या वरतीही मी असेच रेषा काढून घेते आणि त्याच्यावरती आपण ग्रे कलरचे डॉट देऊ। ह्याच्यावर आपण व्हाईट दिले, त्याच्यावरती ग्रे देऊ, म्हणजे आपली रांगोळी जी आहे ती अधिक उठावदार अशी दिसेल। आता आपण पानांवरती पेंट कलर स्प्रेड करून घेऊ आणि आपल्या पानांनाही रिफिलच्या साह्यानेच आपण अशा रेषा मारून घेऊ, जेणेकरून आपलं पान अतिशय अट्रॅक्टिव्ह असं दिसतं। थोडासा लुक चेंज होतो बघा असं केल्यानंतर। म्हणून आपण रिफिलच्या, तुम्ही काड्याची पेटी, अगरबत्तीची काडी जरी असेल ना तर त्यानेही करू शकतात। बघा किती लुक सुंदर येतो। थोडीशी वेगळी रांगोळी काढण्याचा एक समाधान माणसाला मिळतं आणि सोपी आहे, त्यालाच आपण अट्रॅक्टिव्ह असं बनवलेलं आहे। आणि ज्या 3 रेषा मारल्या होत्या तिथे परत आपण ग्रे कलरचे 3 डॉट देऊन घेतलेले आहे आणि आता त्याला थोडंसं खाली आपण कळीसारखा आकार देणार आहोत। आजूबाजूला मी 2 डॉट दिलेले आहे मोठे आणि मग मध्ये छोटे छोटे डॉट देऊन घेतलेले आहे, ज्याने आपली रांगोळी अनेक उठावदार दिसेल। आणि इथे मी एक परत छोटं पान काढून घेते, त्या पानामध्येही आपण अगोदर व्हाईट कलर देऊ आणि आणि नंतर आपण ग्रे कलर देऊ आणि त्यालाही रिफिलच्या साह्याने आपण रेषा मारून घेऊ। आणि आता जे मध्ये आपल्या लाईन्स आहेत त्याला आपण असे पानं काढून घेऊ छोटे छोटे व्हाईट कलरने, जे की मोकळी जागा आपली भरून निघेल आणि अतिशय सुंदर अशी दिसेल। तर बघा,